चतुर्थ स्कंध अध्याय 28. पुरंजनाला स्त्रीजन्म आणि अविज्ञाताच्या उपदेशाने त्याला मुक्ती मिळणे. श्री नारद म्हणाले, राजा, नंतर भय नावाच्या यवनराजाचे आज्ञाधारक सैनिक प्रज्वार आणि कालकन्येसह या पृथ्वी तलावर संचार करू लागले. हे राजा, वयोवृद्ध साप संरक्षण करीत असलेल्या आणि जगातील सर्व प्रकारच्या सुखसामग्रीने संपन्न असलेल्या पुरंजनपुरीला वेगाने हल्ला करून त्यांनी एकदा घेरले. नंतर जिच्या जाळ्यात अडकून पुरुष ताबडतोब निसत्व होऊन जातो, ती कालकन्या जरा त्या पुरीचा बळेच उपभोग घेऊ लागली. त्यावेळी ते यवनसुद्धा म्हणजेच रोग कालकन्येकडून उपभोगल्या जाणाऱ्या त्या पुरीला सर्व बाजूंनी वेढा देऊन निरनिराळ्या दारातून आत घुसून त्या पुरीचा विध्वंस करू लागले. ती पुरी अशी पीडित केली जाऊ लागल्याने तिच्या मालकीचा अभिमान, कुटुंबाविषयी ममता बाळगणारा राजा पुरंजन यालासुद्धा निरनिराळे क्लेश सतावू लागले. कालकन्येने आलिंगन दिल्याने त्याची सर्व संपत्ती गेली आणि विषयासक्त झाल्यामुळे तो अत्यंत दीन झाला. त्याची विवेकशक्ती नाहीशी झाली. गंधर्वांनी आणि यवनांनी जबरदस्तीने त्याचे सर्व ऐश्वर्य लुटून नेले. त्याला दिसले की सर्व नगर छिन्न विछिन्न झाले आहे. मुलगे, नातू, सेवक आणि अमात्य वर्ग प्रतिकूल होऊन आपला अनादर करू लागले आहेत. पत्नीचे प्रेम आटले आहे. आपल्या देहाला कालकन्येने स्वतःच्या अधीन करून ठेवले आहे आणि पांचाल देश शत्रूंच्या हाती गेला आहे. हे सर्व पाहून राजा पुरंजन अत्यंत चिंतातुर झाला आणि त्या संकटातून बाहेर पडण्याचा कोणताही उपाय त्याला दिसेना. कालकन्येने जे निस्सार करून टाकले होते त्या भोगांच्या लालसेने तो दीन झाला होता. आपली पारलौकिक गती आणि बंधुजनांच्या स्नेहापासून वंचित राहून त्याचे चित्त केवळ पत्नी आणि पुत्र यांच्या पालन पोषणामध्येच लागून राहिले होते. गंधर्व आणि यवनांनी घेरलेली आणि कालकन्येने दुर्दशा केलेली ती नगरी सोडण्याची त्याची इच्छा नसतानाही त्याला ती सोडण्याच्या तयारीला लागावे लागले. एवढ्यात भयाचा थोरला भाऊ प्रज्वार याने आपल्या भावाचे प्रिय करण्यासाठी त्या सर्व नगरीला आग लावून दिली. जेव्हा ती नगरी जळू लागली तेव्हा नगरवासी, सेवकवर्ग, पुत्र पौत्र आणि पत्नीसह कुटुंबवत्सल पुरंजनाला फार दुःख झाले. नगरी कालकन्येच्या हातात गेल्याचे पाहून तिचे रक्षण करणाऱ्या सर्पालाही फार दुःख झाले, कारण त्याचे निवासस्थानसुद्धा यवनांनी ताब्यात घेतले होते आणि प्रज्वार त्याच्यावरही आक्रमण करू लागला होता. जसे जळत्या वृक्षाच्या ढोलीतून तेथे राहणारा साप बाहेर जाऊ इच्छितो, त्याप्रमाणे त्या नगरीचे रक्षण करण्यास तो असमर्थ झाला. तेव्हा अंगाचा थरकाप झालेल्या त्याला मोठ्या कष्टाने तेथून जावेसे वाटले. त्याचे सर्व अंग शिथिल झाले आणि गंधर्वांनी त्याची सर्व शक्ती नष्ट केली. शिवाय तो जात आहे असे पाहून यवन शत्रूंनी त्याला अडविले. तेव्हा तो दुःखी होऊन रडू लागला. गृहासक्त झालेला पुरंजन देह, घर इत्यादींमध्ये मी माझेपणाचा भाव ठेवल्याने अत्यंत बुद्धिहीन झाला होता. स्त्रीच्या प्रेमपाशात अडकून तो अत्यंत दीन झाला होता. आता त्यांचा वियोग होण्याची वेळ आली तेव्हा तो आपली कन्या, पुत्र, नातवंडे, नातसुना, जावई, नोकरचाकर, घर, खजिना शिवाय इतर अनेक ज्या पदार्थांमध्ये त्याची ममता शिल्लक होती त्या सर्वांविषयी अशी चिंता करू लागला. अरे रे, मी जेव्हा परलोकात जाईन तेव्हा माझी पत्नी असहाय्य होऊन आपला निर्वाह कसा करील? मुलाबाळांची चिंताच हिला खाऊन टाकील. मी जेवल्याशिवाय ही जेवत नसे, स्नान केल्याशिवाय स्नान करीत नसे, नेहमी माझ्या सेवेत तत्पर राहत असे. मी रुसलो तर ही भयभीत होत असे आणि मी
तिला फटकारू लागलो तर ती भीतीने गप्प बसत असे. माझ्याकडून काही चूक झाली तर ती मला सावध करीत असे. माझ्याविषयी तिला इतके प्रेम आहे की जेव्हा मी कधी परप्रांतात जात असे तेव्हा ही विरह व्यथेने क्षीण होत असे. ही वीरमाता असली तरी माझ्या पश्चात ही घरचे व्यवहार चालवू शकेल काय? केवळ माझ्यावर अवलंबून असणारे हे कन्यापुत्र मी गेल्यावर कसे जिवंत राहू शकतील? समुद्रात नाव फुटल्यावर प्रवाशांची जी अवस्था होते तशी यांची अवस्था होईल. असा शोक करणे उचित नसून सुद्धा अज्ञानाने पुरंजन दीन होऊन स्त्रीपुत्रांसाठी शोकाकुल होत होता. त्याचवेळी त्याला पकडण्यासाठी भय नावाचा यवनराज तेथे येऊन थडकला. पशुप्रमाणे बांधून जेव्हा यवन लोक त्याला आपल्या ठिकाणी घेऊन चालले तेव्हा त्याचे सेवक अत्यंत असहाय्य आणि शोकाकुल होऊन त्याच्याबरोबर गेले. यवनांनी अडविलेला सर्पसुद्धा ती नगरी सोडून सर्वांच्या बरोबर गेला. तो तेथून जाताच सर्व नगरी छिन्न विछिन्न होऊन आपल्या मूळ स्वरूपात विलीन झाली. अशा रीतीने महाबलाढ्य यवनराजाने बळेच ओढून नेऊन सुद्धा राजा पुरंजनाला अज्ञानामुळे आपला हितेच्छू आणि जुना मित्र अविज्ञात याची आठवण झाली नाही. त्या निर्दयी राजाने ज्या पशूंना यज्ञात बळी दिले होते ते त्याने दिलेल्या यातनांची आठवण होऊन क्रोधाने त्याला कुऱ्हाडींनी तोडू लागले. अनेक वर्षे विवेकहीन अवस्थेत अपार अंधकारात तो निरंतर कष्ट भोगीत राहिला. स्त्रीच्या सक्तीने त्याची अशी दुर्दशा झाली होती. पुरंजनाच्या मनात अंतसमयी सुद्धा स्त्रीचाच विचार होता. म्हणून पुढील जन्मात तो नृपश्रेष्ठ विदर्भ राजाच्या घरी सुंदर कन्येच्या रूपाने जन्माला आला. शत्रूंची नगरे जिंकणाऱ्या पांड्य नरेश मलयध्वजाने युद्धात सर्व राजांना जिंकून सर्वात पराक्रमी वराला वरू इच्छणाऱ्या या विदर्भ कन्येशी विवाह केला. मलयध्वजाला तिच्यापासून एक श्यामलोचना कन्या आणि तिच्याहून लहान 7 पुत्र झाले. ते पुढे द्रविड देशाचे 7 राजे झाले. राजा नंतर त्यांच्यापैकी प्रत्येक पुत्राला अनेक पुत्र झाले. त्यांचे वंशजच या पृथ्वीचा मन्वंतराच्या शेवटापर्यंत तसेच नंतरही उपभोग घेतील. मलयध्वजाच्या व्रतस्थ असणाऱ्या पहिल्या कन्येबरोबर अगस्त्य ऋषींचा विवाह झाला. त्यांना तिच्यापासून दृढच्युत नावाचा पुत्र झाला आणि दृढच्युताचा पुत्र इद्मवाह होय. राजाची पुत्रांमध्ये वाटणी करून शेवटी राजर्षी मलयध्वज भगवान श्रीकृष्णांची आराधना करण्याच्या इच्छेने मलय पर्वतावर निघून गेला. चंद्रिका ज्याप्रमाणे चंद्राच्या पाठोपाठ जाते त्याप्रमाणे मोहक डोळे असलेली वैदर्भी आपले घर, पुत्र आणि सर्व भोगांचा त्याग करून पांड्य नरेशाच्या पाठोपाठ गेली. तेथे चंद्रवसा, ताम्रपर्णी आणि वटोदका नावाच्या 3 नद्या होत्या. तो दररोज त्या नद्यांच्या पवित्र जलात स्नान करून आपले शरीर आणि अंतःकरण पवित्र करीत असे. तेथे राहून त्यांनी कंदमुळे, बी, मुळे, फळे, फुले, पाने, गवत आणि पाण्यावरच निर्वाह करीत कडक तप केले. त्यामुळे हळूहळू त्यांचे शरीर फारच कृश झाले. मलयध्वजाने सगळीकडे समदृष्टी ठेवून थंडी, ऊन, पाऊस, वारा, तहान, भूक, प्रिय अप्रिय, सुखदुःख इत्यादी सर्व द्वंद्वांवर विजय मिळविला. तप आणि उपासना करून वासना नाहीशा केल्या. तसेच यमनियमांचे पालन करून इंद्रिये, प्राण आणि मन यांना वश करून तो आत्म्यामध्ये ब्रह्मभावना करू लागला. अशा प्रकारे 100 दिव्य वर्षे तो एखाद्या खुंटाप्रमाणे निश्चलपणे एकाच ठिकाणी बसून राहिला. भगवान वासुदेवांमध्ये आत्यंतिक प्रेम निर्माण झाल्याने त्याला शरीरादींचे सुद्धा भान राहिले नाही. राजा गुरुस्वरूप साक्षात भगवान श्रीहरींनी उपदेश केलेल्या आणि आपल्या अंतःकरणात सर्व बाजूंनी स्फुरण पावणाऱ्या
विशुद्ध ज्ञानदीपामुळे अंतःकरणाच्या वृत्तींचा प्रकाशक आत्मा स्वप्नावस्थेप्रमाणे देहादी सर्व उपाधींमध्ये व्याप्त असून त्यापासून वेगळाही आहे असा अनुभव घेऊन तो सर्व बाजूंनी उदासीन झाला. नंतर आपल्या आत्म्याला परमब्रह्मामध्ये आणि परमब्रह्माला आत्म्यामध्ये अभिन्न रूपाने पाहून शेवटी ते चिंतनही सोडून देऊन तो पूर्णपणे शांत झाला. राजा यावेळी पतिपरायणा वैदर्भी सर्व प्रकारच्या भोगांचा त्याग करून आपला परमधर्मज्ञ पती मलयध्वज याची मोठ्या प्रेमाने सेवा करीत होती. ती वल्कले धारण करीत असे. व्रते उपवास केल्यामुळे तिचे शरीर अत्यंत कृश झाले होते आणि डोक्यावरील केसांचा गुंता झाल्या कारणाने त्यांना गाठी पडल्या होत्या. त्यावेळी ती आपल्या पतीजवळ ज्वाळा नसलेल्या अग्नीप्रमाणे शांत दिसत होती. तिच्या पतीचे प्राणोत्क्रमण झाले होते, परंतु तो नेहमीप्रमाणे स्थिर आसनावर बसलेला होता. हे तिला माहीत नसल्यामुळे त्याच्याजवळ जाऊन ती नेहमीप्रमाणे त्याची सेवा करू लागली. चरण चुरतेवेळी जेव्हा तिला आपल्या पतीच्या चरणात मुळीच उष्णता नाही असे जाणवले, तेव्हा तिचे चित्त कळपातून दूर गेलेल्या हरणीप्रमाणे व्याकुळ झाले. त्या निर्जनवनात आपण एकटीच आणि दीन अवस्थेत आहोत असे पाहून ती अत्यंत शोकाकुल झाली आणि आपल्या अश्रुधारांनी स्तन भिजवीत जोराजोराने रडू लागली. ती म्हणाली, राजर्षे, उठा उठा. समुद्राने वेढलेली ही पृथ्वी लुटारू आणि अधार्मिक राजे यांच्यामुळे भयभीत झाली आहे. आपण हिचे रक्षण करा. पतीबरोबर वनात गेलेली ती अबला अशा प्रकारे शोक करीत पतीच्या चरणांवर पडून रडून आसवे गाळू लागली. लाकडांची चिता रचून तिच्यावर पतीचे शव ठेवले आणि ती चिता पेटवून शोक करणाऱ्या तिने सती जाण्याचा निश्चय केला.